इंडक्शन प्रोग्रामसाठी आपण 28 तारखेपासून सर्वजण येत आहोत। सरना आपल्याला खूप विविध प्रकारचे आपल्याला कॉलेजविषयी माहिती सांगितली, ते आपण अर्थातच आपण पाळली पाहिजे आणि सरना आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला कॉलेजची माहिती दिली आणि त्यांच्या सांगण्यानुसार आपण ते वागलं पाहिजे। त्यांनी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं, कॉलेजविषयी आपल्याला माहिती करून दिली। त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळ्या सब्जेक्टची आपल्याला रूम दाखवून दिली, त्यातले जे वस्तू आहेत त्याच्याशी आपल्याला परिचय करून दिला आणि सरनं आपल्याला सांगितले की इथे जर राहायचं असेल तर आपल्याला शिकायचं असेल तर रेग्युलर यावं लागेल। आपण सर्वजणांनी रेग्युलर आलं पाहिजे आणि आपली उपस्थिती दाखवली पाहिजे। इथून आपण काहीतरी नवीन शिकत असतो। आपण शिकण्यासाठी इथे त्यासाठी रेग्युलर आलं पाहिजे। रेग्युलर जर आलं तर आपल्याला पूर्णपणे निश्चितच समजतं, हे आपल्याला सरनं पटवून दिलं आणि आपण येणारच आहोत, त्याविषयी काही शंकाच नाही। सरनं सांगितले की इथे वेगवेगळ्या पद्धतीने खेळ घेतले जातात, कार्यक्रम घेतले जातात। त्यात जे आपल्यातले गुण लपलेले असतात ते असे खेळ घेतल्यामुळे आपल्याला सर्वांना दाखवता येतं की आपल्यात कोणता गुण असला त्यात आपण आवडीनिवडीने आपण ते जॉईन करून समजा शिकू शकतो। त्यात पण आपला स्कोप आहे, त्यात आपण प्राधान्य मिळवू शकतो। गेले 2-3 दिवस झाले इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन केले आहे। 28 तारखेला या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला। या सोहळ्यात अनेक प्राध्यापक मार्गदर्शक उपस्थित होते। मार्गदर्शकांनी आपल्याला उत्तम प्रकारे कॉलेजची या महाविद्यालयाविषयीची माहिती सांगितली। या सोहळ्याबाबत प्राध्यापकांनी आपल्यापर्यंत कॉलेजविषयी, कॉलेजच्या परिसराविषयी, या महाविद्यालयात येताना आपल्या वागणुकीविषयीची माहिती आपल्याला दिली। या इंडक्शन प्रोग्रामच्या पहिल्या दिवशी आपल्या कॉलेजमध्ये आल्यावर आपली वागणूक कशी असायला हवी, महाविद्यालय म्हणजे काय, महाविद्यालय कसं असते, महाविद्यालयाचे कामकाज कसे चालतात, महाविद्यालयाचा परिसर कसा असतो, याविषयीची माहिती यांनी आपल्याला पहिल्या दिवशी दिली। कार्यक्रमाचा दुसरा दिवस 19 तारखेला सरांनी आपण निवडलेले विषय 29 तारखेला कार्यक्रमाचा दुसरा दिवस 29 तारीख या दिवशी मार्गदर्शकांनी आपल्याला आपण निवडलेले विषय, त्या प्रत्येक त्या स्ट्रीमची माहिती, आपण जे विषय निवडले त्या विषयीची माहिती, 8 ते 10 कोणते 10 विषय असतात ते विषय कसे निवडायचे, त्यानंतर BSc चे कोणते मेजर मायनर काय प्रकार आहे याविषयीची माहिती सांगितली। त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणानुसार कशा प्रकारे आपल्याला कॉलेजमध्ये मल्टिपल एक्झिट, मल्टिपल इन हा ऑप्शन आपल्याला यांनी विद्यापीठांनी उपलब्ध करून दिला। त्यामुळे शिक्षण घेताना कोणत्या विद्यार्थ्याचे कसल्या प्रकारे नुकसान होता कामा नये याविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिली। त्यानंतर कार्यक्रमाचा तिसरा दिवस 30 तारीख या दिवशी मार्गदर्शकांनी आपल्याला कॉलेजमध्ये होणारे सांस्कृतिक खेळ स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना ही काय आहे, NSS कॅम्प कसा असतो, त्यामध्ये गेल्यावर आपल्याला कशी गुणाची प्राप्ती होते, यामध्ये आपण भाग घेतल्यावर आपल्या कौशल्याचा कसा विकास होतो, त्यानंतर आपण यामध्ये भाग घेतल्यावर आपल्याला कशी गुण प्राप्ती होते, त्याचा कसा फायदा आपल्या शैक्षणिक जीवनात होतो याविषयीची माहिती दिली आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली। आणि दुसरे काम करतात, परंतु आपल्याला जर एक सुज्ञ नागरिक बनायचं असेल शिक्षण फार महत्त्वाचं आहे। आता शिक्षण तर मुक्त विद्यापीठ घेतात, परंतु मुक्त विद्यापीठ कोणासाठी आहे की जे सर्व्हिसला लोक आहेत, जे जॉब करतात, ज्यांच्या घरची जबाबदारी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली आहे। परंतु आजकाल 12वी झालेला मुलगा डायरेक्ट मुक्त करायचं, पुण्याला जायचं, त्या शिक्षणाला अर्थ नाही। ठीक आहे, प्रत्येकाची परिस्थिती चांगली असते असं नाही, काही अडचणी असतात, पण या अडचणीवर मात करून सुद्धा आपल्याला शिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे।
आणि जोपर्यंत विद्यार्थी महाविद्यालयामध्ये नेहमी देणार आहे तोपर्यंत त्याला शिक्षणाची आवड निर्माण होणार. आता आपण पाहतो की जसं मागच्या 2 वर्षापासून संपूर्ण देशामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आपले जे BA, BCom, BScचे जे विषय आहेत कंपल्सरी ते विषय आपल्याला घ्यावेच लागतात. त्या व्यतिरिक्त इतरही अभ्यासक्रमाचे काही विषय घ्यावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपरची जे विषय आहेत त्याची संख्या वाढलेली आहे. मग आता बऱ्याच विद्यार्थी महाविद्यालयात येत नाही, त्याला परीक्षा फॉर्म कधी आहे हे माहीत होत नाही, स्कॉलरशिपचा फॉर्म कधी भरायचा हे माहीत होत नाही, खेळाची माहिती होत नाही, संस्कृतीची माहिती होत नाही. कारण तुम्हाला केवळ परीक्षार्थी बनायचं नाही, आपल्याला एक विद्यार्थी बनायचं. आणि विद्यार्थी बनणं म्हणजे काय, सुज्ञ नागरिक हे आपला ऑलराऊंडर ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला मार्कशीटवर 70% मार्क मिळाले म्हणजे आपण फार हुशार असं नाही. आणि म्हणून आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आपल्याला बोलता आलं पाहिजे, समाजामध्ये गेल्यानंतर आपली वागणूक म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण दिसलं पाहिजे, शुद्धपणा दिसला पाहिजे, अंदाजपणा दिसला पाहिजे, मोठ्या शिकवतं बोटा राहण्याची कुठं बघा. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो बी पीक तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शिक्षणामध्ये अशी ताकद आहे की आपण समोरच्या व्यक्तीला वापरू शकतो, दुसरू शकतो. आणि म्हणून शिकलेल्या माणसाला गर्व नसला पाहिजे, अभिमान नसला पाहिजे, सुज्ञपणा असला पाहिजे. आणि म्हणून हे शिक्षणाचं अतिशय महत्त्व आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी महाविद्यालयात जोपर्यंत नेहमी देणार नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती होणार नाही. एकदम जर आपण महिन्याला थांबून जातो, रूम कुठं आहे, क्लासरूम कुठं आहे, शिक्षकाची माहिती नसते, विषयाची माहिती नसते, खेळात भाग घ्यावा होता. म्हणून आपण जसं महाविद्यालयात नेहमी आले की आपण ओळखले जातो, आपल्याला या महाविद्यालयाची ओळख होते. ह्या विधी या बोलक्या असतात, त्या रूममध्ये आल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टीची माहिती होती. म्हणजे नेहमी आलं म्हणजे तो विद्यार्थ्यांचा जे काही विधी असेल, जे काही ताण असेल, जे काही त्याच्यामध्ये भ्रम असेल, जे काही त्याच्यामध्ये निराशा असेल, ही निराशा दूर होईल. आता हे दूर केव्हा होईल, जेव्हा आपण महाविद्यालयात येऊ, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिक्षण घ्यायचं. आपण सिनियर कॉलेजला असल्यामुळं मुली येतात, मुलं आहेत, शिक्षक आहेत, सर्वांशी कसं बोलायचं. आता शिक्षणाव्यतिरिक्त आपल्या NSSचा कॅम्प असतो. NSSचा कॅम्प कशासाठी घेतला किंवा चला ग्रामीण भागात, तर तसं आपण ग्रामीण भागात गेलो, परंतु ग्रामीण भागातली काय अडचणी येतात, काय समस्या येतात, कसे लोक जीवन जगतात, आपण कशा पद्धतीने शिकतो, त्यांना कोणकोणते संसाधन आहेत, तर स्वच्छ पाणी आहे का, स्वच्छता आहे का, त्यांना न्यूजपेपर मिळतो का, ताज्या भाजीपाला मिळतो का, म्हणजे ते कशा पद्धतीची त्यांची लाईफ असते. मग त्यावर आपल्याला मार्क करता येईल. खेळाच्या संदर्भात सुद्धा आता आपण जसं खेळो इंडिया आपण पाहतो की जर तरुण विद्यार्थी आहे, तरुणांनी खेळलं पाहिजे. आता तुम्ही मसाला आम्ही रोजही खेळतो, म्हणजे खेळण्यामुळं काय होतं, शरीर तंदुरुस्त राहते, माणसाचं माइंड फ्रेश होतो. आणि म्हणून खेळाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, एक मनोरंजनाचा भाग म्हणून 4-2 दिवस आपण सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतो. विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये आपण जर चांगलं प्रावीण्य मिळवलं, नंबर 1, 2, 3, 4 मध्ये आलं तर आपल्याला कलर कोड भेटतो. म्हणून या सर्व गोष्टीसाठी हे इंडक्शन सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे NEP साठी. तर निश्चितच तुम्हाला त्या इंडक्शन प्रोग्रामचा फायदा होईल. जास्त वेळ नाही घेतली, तुम्हाला महाविद्यालयात वेळ घेतल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द पूर्ण करून पहिल्यांदा या इंडक्शन प्रोग्राममध्ये 28 तारखेपासून ते आज 1 तारखेपर्यंत, म्हणजे आपण हा 31चा इंडक्शनचा शेवटचा दिवस आपण 31 तारखेला घेणार होतो. परंतु आपल्या महाविद्यालयात काल आपल्या महाविद्यालयातील ज्येष्ठ कर्मचारी सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि त्यामुळं आपण 31 तारखेचा हा 1 तारखेला पोस्टपोन केला, 1 दिवसाचा मध्ये गॅप केला. आणि आजच्या ह्या दिवशी प्रामुख्याने आपण तुमचे सगळ्यांचे मनोगत आणि समारोप अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. तर तुम्ही सर्वजण या समारोप कार्यक्रमाला आलेला आहात. तुमच्यापैकी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. या 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी आपल्यामध्ये डॉक्टर B.R. तनपुरे सर, संजीव गोटे सर, डॉक्टर विलास गायकवाड सर, दुसऱ्या दिवशी पुन्हा गायकवाड सर, त्याच्यानंतर मुंडे सर, तिसऱ्या दिवशी पांडुरंग गोटे सर, दीपक दामोदर सर आणि तद्वतच खान सर आणि विष्णू लांडे सर आपल्यामध्ये उपस्थित होते. आणि आजच्या 4थ्या दिवशी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर J.S. घुबडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या ठिकाणी लांजेवाड सर देखील उपस्थित होते. खान सर, पटेल सर, ओके मॅडम आणि बाकी आमचे सर्व सहकारी
या ठिकाणी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञान कुठल्या सत्रामध्ये सामील होते. मी या सगळ्या सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिला आणि उपस्थित राहून इंडक्शनच्या माध्यमातून महाविद्यालय काय, महाविद्यालयाचा परिसर काय असतो, महाविद्यालयाचे विभाग काय असतात, विद्यापीठ काय असतं, विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या अभ्यासक्रमाची निर्मितीची रचना कशी असते आणि हा अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा, परीक्षा पद्धती काय असते, किती गुणांची परीक्षा असते, त्याच्यावर तुम्हाला डिग्री कशी मिळते, इतकंच नव्हे तर तुम्हाला एखादी स्कॉलरशिप मिळवायची असेल तर ती कशी मिळवायची असते, ज्या खेळामध्ये भाग घ्यायचा आहे त्या खेळात कसा भाग घेण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये कसा भाग घ्यायचा आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक जीवनाचा, आपल्या सामाजिक जीवनाचा, आपल्या शैक्षणिक जीवनाचा कशा प्रकारे लाभ करून घ्यायचा हे तुम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन या 3-4 दिवसामध्ये ऐकून घेतलात. करिता आपल्या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य कुबडे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने हा इंडक्शनचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.